ओके, तर पुढचा आपला चॅप्टर आहे पाथ कोऑर्डिनेट्स इन कर्व्हिलिनियर मोशन. जर एखादी बॉडी कर्व पाथवरून मूव्ह होत असेल आणि त्या बॉडीचा वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्टन्सचा स्टडी आपण विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल आणि टेंजेन्शियल कंपोनंट्स वापरून केला तर त्याला आपण म्हणतो पाथ कोऑर्डिनेट सिस्टीम. कन्सिडर करा, आपल्याकडे एखादी बॉडी आहे जी कर्व पाथवरून मूव्ह होते आणि ही बॉडीची आपली फायनल पोझिशन आहे. या बॉडीचा जर वेलोसिटी, एक्सेलरेशन, डिस्टन्स कव्हरचं जर स्टडी करायचं म्हटलं तर नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा तुमची बॉडी कर्व पाथवरून मूव्ह होते त्या बॉडीची टोटल वेलोसिटी ही नेहमी टेंजेन्शियल असते आपल्या कर्व पाथला. म्हणजे ही झाली तुमच्या बॉडीची टोटल वेलोसिटी. आणि त्या बॉडीचं जे एक्सेलरेशन आहे ते नेहमी कसं असतं, नॉर्मल असतं तुमच्या टेंजेन्शियल डायरेक्शनला. म्हणजे दोन्ही एकमेकांना 90 डिग्रीमध्ये ॲक्ट करतात. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पाथ कोऑर्डिनेटचा स्टडी करता त्यावेळेस वेलोसिटीचा जो टेंजेन्शियल कंपोनंट आहे, म्हणजे याला सपोज मी या ठिकाणी जर VT दिले तर याला आपण म्हणू शकतो कंपोनंट ऑफ वेलोसिटी इन टेंजेन्शियल डायरेक्शन. आणि जर नॉर्मल डायरेक्शनवर मी वेलोसिटीचा कंपोनंट शो केला याला मी म्हणू शकते कंपोनंट ऑफ वेलोसिटी इन नॉर्मल डायरेक्शन. नंतर या ठिकाणी जर मी NR केला सो नॉर्मल कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन. आणि या ठिकाणी जर मी 80 फूट केला तर हा झाला टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ एक्सेलरेशन. आता जेव्हा तुमची बॉडी कर्व पाथवरून मूव्ह होत असते त्यावेळेस तुमच्या बॉडीचं टोटल वेलोसिटी ही जी आहे टेंजेन्शियल डायरेक्शनने ॲक्ट होते. म्हणजे तुमच्या बॉडीची टोटल जी वेलोसिटी आहे ती जर टेंजेन्शियल डायरेक्शनने ॲक्ट होत असेल तर आपण अशा प्रकारे इक्वेशन लिहू शकतो की वेलोसिटी इन टेंजेन्शियल डायरेक्शन इज इक्वल टू टोटल वेलोसिटी ऑफ बॉडी. मग जर तुमची टोटल वेलोसिटी टेंजेन्शियल डायरेक्शनने ॲक्ट होत असेल तर VN ची व्हॅल्यू किती येणार आहे, 0. कारण टोटल वेलोसिटी तर टेंजेन्शियल डायरेक्शनने ॲक्ट होते. मग नॉर्मल डायरेक्शनच्या कंपोनंटला काही शिल्लक राहिलं आहे का, नाही. नंतर तुमच्या बॉडीची जी टेंजेन्शियल डायरेक्शनचं एक्सेलरेशन आहे ते आपण नेहमी फाइंड आउट करू शकतो डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर टोटल वेलोसिटीचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम किंवा टेंजेन्शियल ॲक्सिसवरच्या वेलोसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम तुम्हाला मिळतं एक्सेलरेशन इन टेंजेन्शियल डायरेक्शन. नंतर एक्सेलरेशन इन नॉर्मल डायरेक्शन हे तुम्ही कशा प्रकारे फाइंड आउट करू शकता, तर v² डिवाइड बाय ρ. v इज टोटल वेलोसिटी ऑफ बॉडी आणि ρ इज रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ पाथ. रेडियस ऑफ पाथ. ओके, अशा प्रकारे ρ ची व्हॅल्यू पुट करा, v ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला एक्सेलरेशनचा कंपोनंट मिळतो नॉर्मल डायरेक्शनचा. आता या ठिकाणी ρ कसा फाइंड आउट करायचा, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे 1 + dy/dx² raised to 3/2 डिवाइड बाय d²y/dx². असा फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्टली काय करू शकतो, रेडियस कर्वेचरची रेडियस फाइंड आउट करू शकतो. हे पाचही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. या चॅप्टरमध्ये बाकी काहीच इम्पॉर्टंट नाही आहे, कोणती थेरी पाठ करायची नाही आहे. फक्त न्यूमेरिकल तुम्हाला पेपरला येतील आणि न्यूमेरिकलला 5 फक्त फॉर्म्युल्यावर असेल. पाचही फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही आहे. ट्रिक वापरून लक्षात ठेवायचं, टोटल वेलोसिटी टेंजेन्शियल डायरेक्शन, नॉर्मल डायरेक्शनची वेलोसिटी 0, एक्सेलरेशन जे असणार टेंजेन्शियल डायरेक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम, नॉर्मल डायरेक्शनचं एक्सेलरेशन असणार v² आपण ρ आणि ρचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे पेपरवर तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला रिलेटेड प्रश्न येतील. बाकी युनिव्हर्सिटीने जे विचारलेले प्रश्न आहेत त्याची मॅक्झिमम तयारी करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता याच्यामध्ये जे टेंजेन्शियल डायरेक्शनचं एक्सेलरेशन आहे ते नेमकं काय शो करतं, तर चेंज इन व्हेलोसिटी हे शो करण्यासाठी ATचा वापर केला जातो. आणि जे जे आहे नॉर्मल डायरेक्शनचं एक्सेलरेशन हे दाखवतं आपल्याला चेंज इन डायरेक्शन, चेंज इन डायरेक्शन ऑफ बॉडी. अशा प्रकारे हा चॅप्टर